नमस्कार मित्रांनो, आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी BSc थर्ड सेमिस्टरमधील आपण मॅथ थिअरी 3चे क्वेश्चन पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे आपल्या tan इनव्हर्स 1/2 प्लस tan इनव्हर्स 1/3 इज इक्वल टू π/4. तर आपल्याला ह्या क्वेश्चन दिलेला आहे. तर आपल्याला π/4 LHRHS साईड प्रूव्ह करायची आहे. तर आपल्याला LHS साईड काय दिली आहे, tan इनव्हर्स 1/2 प्लस tan इनव्हर्स 1/3 इज इक्वल टू π/4. तर LHS ही साईड आहे आपली, तर RHS ही साईड आहे. कन्सिडर LHS साईड करायची. LHS साईड काय आपली tan इनव्हर्स 1/2 प्लस tan इनव्हर्स 1/3. तर आपल्याला tan इनव्हर्स A प्लस tan इनव्हर्स B ह्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला एक्सपांड करायचं आहे. तर tan इनव्हर्स A प्लस बीचा फॉर्म्युला काय आपला tan इनव्हर्स A प्लस बी अपॉन 1 मायनस A इंटू बी. तर याच्यानुसार एक्सपांड करायचा 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस A इंटू बी. तर आपला फॉर्म्युला हा असा आहे, tan इनव्हर्स A प्लस tan इनव्हर्स बी इज इक्वल टू tan इनव्हर्स A प्लस बी अपॉन 1 मायनस A इंटू बी. ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण एक्सपांड केला आहे. तर आपल्याला गिवन जो पहिला फॉर्म्युला पहिलं इक्वेशन लिहिलं आहे ते आता इथं हे करायचं, एक्सपांड करायचा. 2 प्लस tan इनव्हर्स 1/3 इज इक्वल टू tan इनव्हर्स. तर आपलं मल्टिप्लिकेशन कसं होतं, 3 1 3 3 वेळा मल्टिप्लिकेशन होते. 3 1 3 2 1 2 3 2 6 असं होणार. हे 3 प्लस 2 असं 2 असं 3 2 6 अपॉन 1 मायनस मल्टिप्लिकेशन सरळ सरळ होते 1/6. मग काय येणार, tan इनव्हर्स 1/2 प्लस tan इनव्हर्स 1/3 इज इक्वल टू tan इनव्हर्स 3 2 5 6 ॲज इट इज. हे प्लस मायनस असंच होते आपलं. 6 1 6 6 मायनस 1 5 5/6. तर जेव्हा आपल्या डिवाईडमध्ये सारख्या सारख्या टर्म असते, आता इथं काय 5/6 5/6 सारख्या सारख्या टर्म आहे. तर सारख्या सारख्या टर्म कटत असते, म्हणजे तिथं काय येणार, 1 येणार. मग tan इनव्हर्स 1 कोणत्या डिग्रीवर आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, तर tan इनव्हर्स 1 आहे π/4 मध्ये. तर मग काय येणार, tan इनव्हर्स 1/2 प्लस tan इनव्हर्स 1/3 इज इक्वल टू π/4. तर आपलं गिवन इक्वेशन ह्या इक्वेशन नंबर 1 देऊन द्यायचं आहे. तर आपला ह्या फॉर्म्युला इक्वेशन पूर्ण हे नाही झालं आहे, पूर्ण कंप्लीट नाही झालं आहे. आपल्याला ग्रिगोरियस सिरीजनं एक्सपांड करायचं आहे. मग ग्रिगोरियस सिरीज काय आहे लिहायचं, एक्सपांडिंग बाय ग्रिगोरियस सिरीज. expanding the Gregorius series in the equation. तर आपला काय ग्रिगोरियस सिरीज tan इनव्हर्स x मायनस 1/3 x क्यूब प्लस 1/5 x रेज टू पॉवर 5. तर ह्यानुसार 1/2 ची व्हॅल्यू पुटअप करायची, मग 1/3 ची करायची, मग हे आपलं येऊन जाणार पूर्ण. मग tan इनव्हर्स x म्हणजे ही व्हॅल्यू येणार आपली π/4 इज इक्वल टू पहिले 1/2 व्हॅल्यू पुटअप करायची याच्यावर. मग काय येणार, एक्सच्या याच्यात 1/2 केल्यावर 1/2 मायनस 1/3 ॲज इट इज एक्स क्यूब म्हणजे 1/2 चा क्यूब प्लस 1/5 ॲज इट इज एक्स रेज टू 5 म्हणजे 1/2 रेज टू पॉवर 5. आता 1/3 करायची. 1/3 ते असंच येणार 1/3 चा क्यूब प्लस 1/5 1/3 रेज टू पॉवर 5. तर आता येईल बढियापैकी लिहायचं असं 1/2 प्लस 1/3 मायनस 1/3 अपॉन 1/2 चा क्यूब प्लस 1/3 चा क्यूब अपॉन 1/5 1/2 रेज टू पॉवर 5 प्लस 1/3 रेज टू पॉवर 5. हे आपलं हे प्रूव्ह झालं आपलं इक्वेशन. जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, मी डबल समजून सांगतो.